नमस्कार. आज आपण बनवतो आहोत सुकं चिकन, ते देखील स्मोकी फ्लेवरमध्ये. तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही रेसिपी. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. पहिल्यांदा आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी मी 2 कांदे घेतले आहेत, ते उभे चिरून घेतले आहेत. त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा अगदी सोनेरी होतपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे. तोही फास्ट फ्लेमवर कांदा आपल्यासारखा सारखा परतत राहायचा, जेणेकरून तो खाली एका बाजूने जळणार नाही आहे. तुम्ही पाहू शकता आपला कांदा चांगल्या प्रकारे फ्राय होत आहे. आपला कांदा फ्राय झालेला आहे, तो आपण चिकनमध्ये टाकूया. सोबत अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, दही टाकूया सोबतच थोडीशी, तसेच 2 हिरव्या मिरच्या, मीठ, चिकन मसाला, धनेपूड, हळद, लाल तिखट. त्यासोबतच आपण टाकणार आहोत कोथिंबीर. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. स्मोक देण्यासाठी मी इथं कोळसा गरम केला आहे, 1 चमच घी टाकलेला आहे, ते चांगल्या प्रकारे झाकून ठेवलं आहे. हे आपल्याला 1 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. आता कढईमध्ये आपण तेल गरम करूया. त्याच्यामध्ये 1 लसणाचा कांदा चांगला ठेचून टाकायचा आहे, तो चांगला तेलात परतून घ्यायचा आहे. त्यासोबतच काही खडे मसाले टाकायचे आहेत, ते देखील तेलामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहेत स्लो फ्लेमवर. आता आपण इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया, तो चांगला तेलामध्ये परतून घेऊन 2 मिनटं शिजत ठेवूया. आपला टोमॅटो शिजून रेडी आहे. आता आपण याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत. हे चिकन शिजायला अगदीच 40 मिनटं लागतात, पण हे चिकन आपल्याला मीडियम फ्लेममध्ये शिजवायचं आहे. त्याच्यासोबत उरलेलं पाणी देखील टाकणार आहोत मसाल्याचं. तुम्ही पाहू शकता खूप छान दिसत आहे चिकन. अगदीच 15 मिनटं झालेली आहेत आणि आपलं चिकनने पाणी देखील सोडलेलं आहे. आपल्याला हे चिकन सारखं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून एका बाजूला लागणार नाही. तुम्ही पाहू शकता आपलं चिकन रेडी होत आहे. चिकन 70% शिजून रेडी आहे. चिकनमधलं पाणी आटल्यामुळे मी त्याच्यामध्ये पाणी ॲड करत आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे, कारण की आता चिकन आपल्याला लागणार आहे, कारण की चिकनचं पाणी आटत चाललं आहे आणि दर 5 मिनिटांनी आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. 90% चिकन रेडी आहे. आता मी ह्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकणार, त्याच्यामुळे चिकनला खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही देखील टाकू शकता किंवा स्किप करू शकता, तुम्हाला नसेल आवडत तर. पुढील 5 मिनिटांनी आपण चिकन शिजवून ठेवणार आहोत. अजून तुम्ही पाहू शकता आपलं चिकन रेडी आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर पेरत आहे आणि आपली गॅसची फ्लेम बंद केली आहे. तुम्ही पाहू शकता चिकन खूप छान दिसत आहे, ज्युसी. तुम्ही देखील नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हाला खूप आवडेल. टेस्टी.